रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग क्रमांक 134 हा पाहणार आहोत. या अभंगामध्ये संत तुकाराम महाराज अत्यंत महत्त्वाचा आध्यात्मिक संदेश देतात. माणसाचा जन्म, त्यांचे कुल, जात, पूर्वी केलेले पापे किंवा चुका यापेक्षा त्यांच्या वर्तमानातील पश्चाताप, सदाचार आणि भगवंताचे स्मरण अधिक महत्त्वाचे आहे. समाजात अनेकदा एखाद्यांच्या भूतकाळावर त्याला कमी लेखले जाते, पण परमेश्वर असे करत नाही. जो मनापासून पश्चाताप करून भगवंताकडे वळतो त्याला भगवान स्वीकारतात. त्यामुळे दुसऱ्याच्या पूर्व आयुष्याचा तिरस्कार करू नये. तुकाराम महाराज पुराणातील अनेक उदाहरणे देऊन सांगतात की ज्यांच्या जन्मात किंवा आयुष्यात काही दोष दिसतात तेही भगवंताच्या कृपेनेच महान झाले. त्यामुळे कोणाचाही तिरस्कार न करता प्रत्येकाला सुधारण्याची संधी द्यावी. तर चला अभंग पाहूया. गंधर्व अग्नी सोम भोगती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. गायत्री स्वयंमुखे भक्षी तसे मळ, मिळाल्या वाहोळ गंगा अवघ्य. कागाची विष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास, यांचे नामे नाश पातकासी. गणिका आजामेळ कुब्जा तो विदूर, पहा विचार पिंगळेचा. वाला विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्व शुद्ध काय आहे. न व्हावी ती कर्मे झाली नर नारी, अनुतापे हरी स्मरता मुख. तुका म्हणे पूर्व नाथई श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्यासी. गंधर्व अग्नी सोम भोगती कुमारी, कोठे चराचरी त्याग केला. विवाहापूर्वी कन्येवर गंधर्व, अग्नी आणि सोम यांचा आध्यात्मिक अधिकार असल्याचे शास्त्रात वर्णन आहे. म्हणून या जगात कोणतीही गोष्ट पूर्णपणे स्वातंत्र्य किंवा स्पर्शरहित नाही. तुकाराम महाराज सांगतात की या सृष्टीत पूर्णपणे दोषरहित किंवा कोणाचाही संबंध नसलेली अशी कोणतीही वस्तू किंवा व्यक्ती नाही. म्हणून केवळ बाह्य गोष्टी पाहून कोणालाही दोष ठरवू नये. गायत्री स्वयंमुखे भक्षी तसे मळ, मिळाल्या वाहोळ गंगा अवघ्य. गायत्री नव्हे तर येथे गाय अभिप्रीत आहे. आपल्या तोंडाने अनेक अशुद्ध वस्तू खाते, तरी तिचे दूध अत्यंत पवित्र मानले जाते. लहान ओहळ गंगेत मिळाल्यावर त्यालाही गंगेचीच पवित्र पात्र होते. त्याचप्रमाणे पापी माणूसही भगवंताच्या सहवासात आला तर तो पवित्र होतो. कागाची वष्टे जन्म पिंपळासी, पांडव कुळासी पाहता दोष. पिंपळाचे बी अनेकदा कावळ्याच्याच विष्टेमधून पडते, पण त्यामुळे पिंपळाची महानता कमी होते का? नाही. तसेच पांडवाच्या जन्माबद्दल विविध कथा आहेत, तरी ते धर्मशील आणि महान ठरते. शकुंतला सुत कर्ण शृंगी व्यास, यांचे नामे नाश पातकासी. शकुंतला सुतपुत्र कर्ण ऋषी शृंगी आणि वेदव्यास यांचा जन्म सामान्य नव्हता, तरीही त्यांनी महान कार्य केले आणि त्यांची नावे आजही आदराने घेतली जातात. गणिका आजामेळ कब्जा तो विदूर, पहा विचार पिंगळेचा. गणिका, आजामीळ, कुब्जा, विदूर आणि पिंगळा यांचा जीवनात अनेक दोष होते, परंतु भगवंतांच्या स्मरणामुळे आणि अंतःकरणातील परिवर्तेमुळे त्यांना मोक्ष मिळाला. वाल्या विश्वामित्र वसिष्ठ नारद, यांचे पूर्वशुद्ध काय आहे. वाल्या कोळी पुढे वाल्मिक ऋषी झाले. विश्वामित्र पूर्वी राजा होते. नारदांच्या पूर्वी जन्माच्या कथा आज वेगवेगळ्या आहेत. म्हणून सुरुवातीचे जीवन पाहून अंतिम महानता ठरवू नये. न व्हावी ती कर्मे झाली नर नारी, अनुतापे हरी स्मरता मुख्य. स्त्री पुरुषाकडून अनेक चुकीची कामे होतात, परंतु ज्याला त्या चुका समजतात तो मनापासून पश्चाताप करतो
आणि हरिनाम स्मरणाचे स्मरण करतो त्याला मुक्ती मिळते. तुका म्हणे पूर्व नाथवी श्रीहरी, मूळ जो उच्चारी नरक त्यासी. तुकाराम महाराज म्हणतात की श्रीहरी भक्ताचा भूतकाळ आठवत नाही. जो माणूस मात्र इतरांच्या जुन्या चुका सतत उकरून काढतो आणि त्यांची निंदा करतो तो स्वतःच पात्रात जातो. या अभंगातून संत तुकाराम महाराज काही अत्यंत महत्त्वाचे जीवनमूल्य शिकवतात. कोणाच्याही जन्मावरून किंवा जातीवरून त्यांचे मूल्य ठरवू नये. भूतकाळातील चुका कायम लक्षात ठेवून दुसऱ्यांचा अपमान करू नये. प्रामाणिक पश्चाताप हा जीवन बदलण्याचा सर्वात मोठा मार्ग आहे. भगवंताचे स्मरण आणि संत संग माणसाला पवित्र करतात. महानता ही जन्मामुळे नाही तर आचरणामुळे प्राप्त होते. परमेश्वर प्रत्येकाला सुधारण्याची संधी देतो. इतरांच्या दोषांपेक्षा त्या वर्तमानातील चुकांकडे पाहावे. क्षमा, दया आणि समता हीच खरी भक्ती आहे. तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की माणसाचा भूतकाळ त्यांचे भविष्य ठरवत नाही. ज्याने मनापासून पश्चाताप केला, भगवंताचे नाम घेतले आणि सदाचार स्वीकार केला, त्याला परमेश्वर नक्की स्वीकारतो. म्हणून दुसऱ्यांच्या जुन्या चुका उकरून त्यांचा तिरस्कार करण्याऐवजी त्यांच्या वर्तमानातील परिवर्तनाचा आदर करावा. भगवंताला जन्म, जात, कुळ किंवा पूर्वीचे पापे महत्त्वाची नसून तर शुद्ध अंतःकरण, पश्चाताप आणि भक्ती महत्त्वाची असते. हा या अभंगाचा मुख्य संदेश आहे. रामकृष्ण हरी.